हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आज सकाळपासून मी काही स्पेशल केलं नाही, फक्त दिवसभर आरामच केला. त्यानंतर संध्याकाळी मला गरम गरम चहा प्यायची इच्छा झाली. मग सर्वांसाठी मी चहा ठेवला आणि मला भूकही लागली होती, तर मी विचार केला चहा तर ठेवलाच आहे तर चहासोबत छान पराठा खाऊ. पण मला पराठा बनवायचा खूप जास्त कंटाळा आला होता. मग काय, आईला थोडी लाडीगोडी लावले. मग तिने माझ्यासाठी मस्त गरम गरम पराठा बनवून दिला. नंतर मी चहाचे भांडे आवरले. मी तर दिवसभर आरामच केला. म्हटलं चला आता आईला पण आराम देऊ. मग मी लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला. आणि मी स्वयंपाक करते म्हटल्यानंतर भाजी पोळी तर मी बनवणारच नाही, तर मी डाळबट्टी बनवायची डिसाईड केली. पहिले मी डाळ बनवण्यासाठी कुकर लावून घेतला. डाळ शिजेपर्यंत डाळबट्टीचे पीठ मळून घेतले. नंतर त्याच्या बट्ट्या बनवून इडली पात्रामध्ये त्या वाफायला ठेवल्या. बरेच जण कुकर किंवा पातेल्यामध्ये पाणी टाकून सुद्धा वाफवून घेतात, पण मला असं सोपं वाटतं म्हणून मी बट्टी इडली पात्रामध्येच वाफवते. 15 मिनिटं ठेवल्यानंतर त्या सगळ्या बट्ट्या काढून घेतल्या. त्या छान कट करून तळून घेतल्या. तोपर्यंत कुकर गार झाला. मग मस्त फोडणी दिली. लगेच गरम गरम डाळबट्टी जेवायला घेतली. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर द वॉचिंग.